2023 या वर्षी सुद्धा आपल्याला महाराष्ट्रातील एका राजकीय पक्षामध्ये बंड पाहायला मिळालं। गेल्या वर्षी शिवसेना पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर आपल्याला या वर्षी सुद्धा राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पाहायला मिळाली। आता राष्ट्रवादी दोन गटामध्ये निर्माण झालेली आहे, एक शरद पवार गट आणि दुसरा अजित पवार गट। आता प्रश्न एक निर्माण झालेला आहे की राष्ट्रवादी नेमकी कोणाची, हा मुद्दा आता निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे। यामध्ये सुनावणी देखील पार पडत आहे। खरं तर हा आजचा मुद्दा नाही, तर आपण आपल्या मुख्य मुद्द्यावरती येऊ। तुम्हाला माहितीच असणार की पक्षामध्ये फूट पडते, पक्षात लोक येत असतात जात असतात, परंतु पक्षात असे काही नेते काही व्यक्तिमत्व असतात की ते कुठल्याही परिस्थितीत आपल्या पक्षाला आपल्या पक्षातील मुख्य नेत्याला कधी सोडून जात नसतात। पक्षाच्या वाईट परिस्थितीमध्ये ते आपल्या नेत्यांची कधी साथ सोडत नसतात, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत असतात। एक निष्ठेवान आणि कट्टर असणारे आमदार कोण कोण आहेत शरद पवारांसोबत हे बघून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमाने। पहिले आमदार आहेत राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते जयंत पाटील। जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातले एक ज्येष्ठ नेते आहेत। ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आहेत। हे इस्लामपूर मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते देखील आहेत। 1990 पासून विधानसभेत इस्लामपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत। जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी मानले जातात। शरद पवारांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यात अश्रू आलेले नेते म्हणजे जयंत पाटीलच होते। ईडीची कार्यवाही होऊन सुद्धा जयंत पाटलांनी शरद पवारांची साथ अजिबात सोडली नाही। एकीकडे ईडी आणि तपास यंत्रणा यांच्या भीतीने काही नेत्यांनी पक्ष सोडून दिला, परंतु जयंत पाटलांनी शरद पवारांची साथ सोडली नाही। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे जितेंद्र आव्हाड। शरद पवार गटाचे बुलंद आवाज, फायर ब्रँड नेते आणि शरद पवार साठी कोणाशीही भिडणारे नेते म्हटले जातात। जितेंद्र आव्हाड यांनी एकदा आपल्या भाषणात बोलताना शरद पवारनीच मला राजकारणात आणलंय, एका गिरणी कामदारांचा मुलगाला कोण नेता करतो, त्यामुळे शरद पवार माझ्यासाठी विठ्ठल आहेत असं म्हणताना आपण कित्येकदा त्यांना पाहिलेलं आहे। मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले जितेंद्र आव्हाड अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी आव्हाड यांना तातडीनं विरोधी पक्ष नेतेपदी बसवण्याचा निर्णय घेतला आणि पक्षाच्या नवीन प्रतोपपदी शरद पवार कडून यांची निवड केली गेली। अनेक वेळा शरद पवारांवरती बोलताना ते भावनिक होत असतात आणि मीडियात पक्षाची भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळतात। आव्हाड यांची या निष्ठेमुळे हे देखील शरद पवारांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात। त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे रोहित पवार। रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडून आलेले आमदार। शरद पवाराचे चुलत नातू आणि अजित पवाराचे चुलत पुतणे आहेत रोहित पवार। यांनी शरद पवारांच्या मार्गदर्शनात आपल्या राजकारणात पाऊल टाकलंय। अजित पवारांचा बंडानंतर युवा नेते रोहित पवारांनी शरद पवारांची साथ देण्याची ठरवली। अशा परिस्थितीत शरद पवार सोबत उभे सुद्धा राहिले। शरद पवार गटातून अजित पवार गटाविरोधात सर्वात आक्रमक भूमिका घेणारे नेते आता बनलेले आहेत। पवार परिवाराचे सदस्य असताना सुद्धा ते मीडियात अजित पवार आणि त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांवरती घणाघात टीका करताना पाहायला मिळतात। त्यानंतर चौथ्या क्रमांकावर येतात अनिल देशमुख। अनिल देशमुख हे गेल्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री होते। काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले हे आमदार आहेत। गृहमंत्री असताना 2021 मध्ये कथित वसुली कांड मध्ये त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि जेलमध्येही जावावं लागलं। राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हापासून अनिल देशमुख हे शरद पवारांसोबतच आहेत आणि मुख्यत्वे शरद पवारांनी राष्ट्रवादीत असलेले दिग्गज नेत्यांना बायपास करून अनिल देशमुखांना गृहमंत्री पद दिलं होतं। यांच्या मागेही तपास यंत्रणा लागलेल्या होत्या, तरीही यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही। आजही ते शरद पवारांसोबतच आहेत। त्यानंतर पाचव्या क्रमांकावर आहेत संदीप क्षीरसागर। संदीप रवींद्र क्षीरसागर हे बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार आहेत। बीड मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। 2019 मध्ये बीड मतदारसंघा क्षेत्रातून निवडून आलेले युवा आमदार आहेत। क्षीरसागर कुटुंबाच्या 3 पिढ्या या राजकारणात आहेत। या तिन्ही पिढ्याची कारकिर्दी आधी काँग्रेसमध्ये गेली, नंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्याच्या नंतर तिघेही राष्ट्रवादीत दाखल झाले। बीड जिल्ह्यात सहसा धनंजय मुंडे यांचं नावाचे वर्चस्व आहे, परंतु धनंजय मुंडे यांनी अजित पवार सोबत जाण्याचं ठरवल्यामुळे संदीप क्षीरसागर शरद पवार यांच्या छत्रछायाखाली वाढतील आणि बीड जिल्ह्यात आपलं वर्चस्व डेव्हलप करतील असंही संदीप क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यात शरद पवारांचा विश्वास जिंकलेलाच आहे, म्हणून हे देखील शरद पवारांचे विश्वासू मानले जातात। असे अनेक आमदार आहे शरद पवारांसोबत जे विश्वासू आणि जवळचे मानले जातात। हे 5 आमदार विशेष चर्चा म्हणजे हे आमदार नेहमी लाईमलाईट वरती राहतात आणि तेवढे फेमस देखील आहेत, म्हणून यांच्यावरती चर्चा केलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। एवढंच बोलून मी आपली रजा घेतो। जर का हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।